पद्धती होती ती बंद केली आणि त्यामध्ये एसटी आणि एसटी आणि ओबीसीचे विद्यार्थी आहेत ते प्राध्यापक आहेत त्यांना आरक्षणाच्या तरतुदीनुसार त्यांची भरती होणारच नाही आणि त्यांच्यावर हा एक प्रकारे अन्याय होत आहे। या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की 2015ला 20 जागा गोंडवाना विद्यापीठाने पेपर जाहिरात केल्या। त्यामध्ये 5 डिपार्टमेंटच्या 20 जागा होत्या, प्रत्येक डिपार्टमेंटला 4 जागा होत्या, त्यामध्ये एससीचा 1 लागत होता, म्हणजे टोटल 5 लोक लागले। बागेश्वर महाराष्ट्र राज्य प्रभारी आझाद समाज पार्टी कांशीराम हे निवेदन दिलेलं आहे विभागीय आयुक्त कार्यालय, काय मागणी आहे आणि काय सांगाल? आझाद समाज पार्टी कांशीराम महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना माननीय विभागीय आयुक्त नागपूर यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे। मी रुपेश बागेश्वर महाराष्ट्र राज्य प्रभारी, माझ्यासोबत माजी महाराष्ट्राचे के.व्ही. रामटेके महासचिव, परिषद सचिव आणि जिल्ह्याचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। आणि जे आम्ही निवेदन केलेले आहे की महाराष्ट्र शासनाने तंत्र उच्च शिक्षण विभाग मंत्रालयाच्या माध्यमाने 11 एप्रिल 2022ला जो नवीन GR काढलेला आहे तो GR SC ST OBC च्या बहुजन समाजाच्या विद्यार्थ्याकरिता प्राध्यापकाकरिता हा अन्यायपूर्वक आहे। त्या GRच्या मुळे आमच्या SC ST OBC